कोल्हापूर महापालिकेमध्ये आम्ही शहरातील वाहतूक कोंडी म्हणजे बिंदू चौक पार्किंगमुळे होणारी शहरातील वाहतूक कोंडी, नियोजित आणि आता पूर्णत्वात आलेलं सरस्वती टॉकीजवळील पार्किंग खुलं करावं, त्याचबरोबर 100 कोटीचे रस्ते प्रकल्प आहे, पावसामुळे डांबरीकरणाव्यतिरिक्त जी इतर सिव्हिल कामं आहेत ती चालू करावीत या संदर्भामध्ये गेली 6 महिने पाठपुरावा करतोय. परंतु काय व्हायला लागलंय, आयुक्त साहेबांनी सगळे अधिकार आपल्याकडे केंद्रित केलेले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना फक्त आमच्याशी चर्चा करायला सांगतात, निर्णय काहीच घेत नाहीत. या संदर्भामध्ये आज आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो, त्यांना विनंती केली, मॅडम निर्णय प्रक्रियेमध्ये या निर्णय घ्या. शहरातील नागरिकांच्या अतिशय म्हणजे जिव्हाळ्याचे हे प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही जर सगळे अधिकार तुमच्याकडे केंद्रित ठेवले तर बाकीचे अधिकारी नुसतं सांग कामे होणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही तातडीनं याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया राबवा. तर याच्यामध्ये पार्किंगचा विषय आहे, 100 कोटीच्या रस्त्याच्या सिव्हिल कामांचा विषय आहे, नियोजित पार्किंग सरस्वती टॉकीजवळ ते आहे, जरगनगर विद्यामंदिरामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा विषय आहे, याच्या काही शिक्षकांच्या बदल्यांचा विषय आहे, याच्यामध्ये थोडा आर्थिक साठीलोट्याचा आम्हाला वास येतोय. म्हणून हे सगळं त्यांना सांगितलं तर त्यांनी येत्या 10 दिवसामध्ये याच्यावरती कारवाई करून तुम्हाला कामाचा निपटारा झालेला दिसेल असं आश्वासन दिलेलं आहे. आता 10 दिवसामध्ये बघूया हे आश्वासन हवेत विरणार आहे की स्थायी स्वरूपाचं. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.